नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उदय कुमार अशोक कोळी व्हाईट कोट मेंटॉर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। 14 जून 2025 साली रोजी नीटचा रिझल्ट लागलेला आहे। त्याच्यानंतर आता राऊंड प्रक्रिया ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाईल आणि यामध्ये राऊंड कसे कसे असतात, काय काय असतात याबद्दल तुम्हाला तुमच्या मनामध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे असेल तो गोंधळ दूर करायचा मी प्रयत्न करणार आहे। आता तुम्ही BMS ला प्रवेश घेणार आहात, याच्यामध्ये राऊंड 1, राऊंड 2, ते मॉपअप राऊंड, स्ट्रे वॅकन्सी राऊंड, हे सगळे राऊंडची नावं तुमच्या डोक्यामध्ये घुमायला चालू होतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे राऊंड नक्की असतात काय आणि राऊंडचं प्रोसेस काय काय असते याच्याबद्दल आम्ही आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। ओके, तर BMS ची जे राऊंड्स आहेत, BMS संदर्भात जे आता हे राऊंड्स घेतले जाणार आहेत, तर त्यामध्ये BMS हे काय समजून घ्या। पहिले BMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन आणि सर्जरी। हा 5.5 वर्षाचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 4.5 वर्ष अकॅडमिक इयर आहे आणि 1 वर्ष इंटर्नशिप आहे। 4.5 वर्षाच्या अकॅडमिक इयरमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अशा 3 वर्षामध्ये हे 4.5 वर्ष डिवाइड केलेले असतात। याच्यामध्ये प्रत्येक वर्ष हे 1.5 वर्षाचं असतं मित्रांनो। किती? 1.5 वर्ष। म्हणजे पहिलं वर्ष 1.5 वर्षाचं, सेकंड इयर 1.5 वर्षाचं, थर्ड इयर 1.5 वर्षाचं, असं 4.5 वर्षाच्या करिक्युलम नंतर अकॅडमिक संपतं आणि 1 वर्षानंतर तुमची इंटर्नशिप चालू होते। असं 5.5 वर्षाचा हा करिक्युलम आहे आणि याच्यासाठी नीटचा रिझल्ट लागलेला आहे। नीटला जे क्वालिफाईड आहेत ते या राऊंडमध्ये उतरू शकतात। राऊंड 1, राऊंड 2, मॉपअप राऊंड, स्टे वॅकन्सी राऊंड असे राऊंड आता चालू होतील। तर तुमच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी मी आता यामध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। ओके, तर BMS प्रवेशासाठी 2 प्रकार आहेत। यामध्ये ऑल इंडिया कोटा जो 15% आहे, ऑल इंडिया कोटा जो 15% आहे, याच्यासाठी AACCC ओके ही संस्था प्रवेश प्रक्रिया राबवते। आणि जे राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रिया आहे जे 85% असते, याच्यासाठी संबंधित राज्याची CET सेल्स किंवा प्राधिकरण असेल हे या त्या प्रवेश प्रक्रिया राबवतात। जसं महाराष्ट्रासाठी CET सेल महाराष्ट्र आहे आणि कर्नाटकासाठी कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी आहे, जे या 85% प्रवेश प्रक्रिया राबवतात मित्रांनो। ओके, आता राऊंडमध्ये समजून घे की पहिल्या राऊंडला काय होतं, सेकंड राऊंडला काय होतं, मॉपअप राऊंडला काय होतं, स्ट्रे वॅकन्सी राऊंडला काय होतं। तर यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा राऊंड आहे तो राऊंड 1। राऊंड 1 ही पहिली फेरी असते ॲडमिशन प्रक्रियेची। यामध्ये पहिला तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागते आणि यामध्ये ऑनलाईन नोंदणी केली तुम्ही की यामध्ये तुम्ही कॉलेज चॉईस करू शकता, प्रेफरन्स देऊ शकता कॉलेजना आणि लॉक करू शकता। त्याच्यानंतर लॉक झाल्यानंतर सीट वाटप केलं जातं। कॉलेजमध्ये जिथं सीट तुम्हाला मिळाल्या त्या सीट्स वाटप केल्या जातात आणि या सीट्स वाटप केल्यानंतर तुम्ही त्या कॉलेजला जायचं आहे, सीट ॲक्वायर करायची आहे, नको असेल तर तुम्ही दुसऱ्या राऊंडला उतरू शकता। ओके, आणि जर कॉलेज आवडला असेल तर त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करू शकता। कळलं? याच्यानंतर या पहिल्या फेरीनंतर दुसरा राऊंड जो तयार केला जातो तो आहे राऊंड 2। या राऊंड 2 ला सुधारणा किंवा नवीन फेरी असे म्हणली जाते। यावेळेला तुम्ही अपग्रेडेशन करू शकता, नवीन नोंदणी होत असेल तर करू शकता, नसेल अवेलेबल तर करू शकत नाही। पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी नोंदणी केली ते या सेकंड राऊंडला एलिजिबल असतात। यामध्ये तुम्हाला जर सीट अवेलेबल असेल, मिळाली लगेच, तर तुम्हाला त्याच कॉलेजला जावंच लागेल, तुम्हाला अपग्रेडेशन करता येणार नाही। कुठल्याही परिस्थितीत ते कॉलेज जॉईन करावंच लागेल। म्हणजे पहिल्या फेरीमध्ये जर कॉलेज आवडलं नाही तर तुम्ही सेकंड राऊंडला उतरू शकता, पण दुसऱ्या फेरीमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला ते कॉलेज जॉईनच करावं लागेल आणि तुम्ही एक्झिट आणि या सगळ्या राऊंडसाठी तुम्हाला जी डिपॉझिट फी घेतली जाते, तर पहिल्या राऊंडनंतर ती डिपॉझिट फी परत घेता तुम्ही सेकंड राऊंडला येऊ शकता, पण जर सेकंड राऊंडला तुम्ही एक्झिट घेतला तर तुम्हाला डिपॉझिट फी परत मिळते। याच्यानंतर दुसरा राऊंड, तिसरा राऊंड चालू होतो तो मॉपअप राऊंड। म्हणजे आता राऊंड 1 झाला, राऊंड 2 झाला, यामध्ये काही शिल्लक जागा राहिलेत, या शिल्लक जागांसाठी राऊंड 3 मॉपअप राऊंड घेतला जातो। या मॉपअप राऊंड आहेत ना, हे जे कॉलेज म्हणजे स्टेट लेवलचे ज्या CET सेल्स आहेत किंवा KE आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र CET सेल आहे, यांच्या लेवलला हे मॉपअप राऊंड घेतले जातात। पहिले हे मॉपअप राऊंड कॉलेज लेवलला घेतले जायचे, पण आता ते CET सेल किंवा कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी असे ज्या अथॉरिटी स्टेट लेवलच्या आहेत यांच्या लेवलला हे राऊंड घेतले जातात। आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड पण पहिल्या स्टार्टिंग फेजमध्ये हे कॉलेजच्या टायमिंगला घेतले जायचे,
कॉलेज लेवलला घेतले जायचे, पण त्याच्यानंतर आता हे तुमचे जे महाराष्ट्र CET सेल आहे म्हणजे राज्यस्तरीय जे प्राधिकरण आहे, या राज्यस्तरीय प्राधिकरणच्या बाबतीत किंवा राज्यस्तरीय प्राधिकरणच यामध्ये तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये सीट देऊ शकते. स्टे वॅकन्सी राऊंड वेळेला काही वेळेला तुम्हाला नवीन नोंदणीही करता येते. नवीन नोंदणी त्याचा ऑप्शन असतो, त्या ऑप्शनमध्ये तुम्ही परत नवीन नोंदणी करायचं, स्टे वॅकन्सी राऊंड तुम्ही त्यामध्ये उतरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतोय की महत्त्वाची कागदपत्र कोणतं आहेत. तर ज्या ज्या वेळेला तुम्ही राऊंडला उतराल त्या वेळेला मी आता जे सांगतोय त्या गोष्टी किंवा ते डॉक्युमेंट तुमच्याकडे PDF स्वरूपात पाहिजेत. पहिला आहे नीटचं ॲडमिशन कार्ड आणि त्याचं स्कोअर कार्ड, याचं तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी पाहिजे. ओके. 10वी आणि 12वीचं मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट. त्यानंतर तुमच्या जातीचा दाखला असेल तो हवा आहे. त्याच्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलियर आणि त्याचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जातीच्या दाखल्याच्या संदर्भातली कागदपत्र. त्यामुळे त्याच्यानंतर तुमचं डोमिसियल किंवा रहिवासी प्रमाणपत्र, तुमचं आधार कार्ड, तुमचे 4 ते 5 पासपोर्ट साईज फोटो, एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत. म्हणजे तुम्ही राऊंड 1ला रजिस्टर करू शकता, नोंदणी करू शकता. त्यानंतर राऊंड 2 खेळू शकता. त्याच्यानंतर मॉपअप राऊंड आणि स्टे वॅकन्सी राऊंड असे तुम्हाला या राऊंडमध्ये एंट्री करायची आहे. ओके. BMSचा कालावधी हा 4.5 वर्ष प्लस 1 वर्ष असा टोटल 5.5 वर्षाचा असतो. यामध्ये फी जी आहे, आता तुम्ही ज्या राऊंडमध्ये उतरला आहे तुम्हाला गव्हर्नमेंट कोट्यातनं ॲडमिशन मिळालं तर गव्हर्नमेंटच्या फी लागू होतात, जे 85% आला. किंवा जर तुम्ही IQमधनं आला तर गव्हर्नमेंटची फी आहे त्याच्या फीच्या 3 पट फी हे इन्स्टिट्यूशनल कोट्याला तयार केली जाते, म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोट्याला लावली जाते. त्यामुळे तुम्हाला समजा एखाद्या कॉलेजची फी एका वर्षाची 2.5 लाख आहे, 2.5 लाख रुपये फी आहे अशी समजला, तर 3 पट फी ही समथिंग 7.5 लाखाच्या आसपास इन्स्टिट्यूशनल कोट्याला जाते. हे समजून घ्या पहिले. 3 पट फी असते म्हणजे 1.5 वर्षासाठी समजा एखाद्या कॉलेजची फी 3 लाख रुपये आहे एका वर्षाची, तर 2 वर्षाची किती, 1.5 वर्षाची किती होणार टोटल, 3 अधिक अर्धा असं किती झाले 4.5. ओके. 4.5 गुणिले 3 अशी फी तुम्हाला लागणार. किंवा समजा एखाद्या कॉलेजची फी टोटल 3 वर्षाची जाते, टोटल फी 10.5 लाख 1.5 वर्षाची जाते, तर 1.5 वर्षाची फी इंटू 3 अशी टोटल 10.5 इंटू 3 31 लाखाच्या आसपास ही इन्स्टिट्यूशनल कोट्याची फी मित्रांनी महाराष्ट्रात जाते. कुठल्याही कॉलेजला जर तुम्ही इन्स्टिट्यूशनल कोटामध्ये राऊंडमध्ये ॲडमिशन घेत असाल त्यावेळेला तुम्हाला या फी लागणार. त्यामुळे कॉलेजची बेसिक वर्षाची फी जाणून घ्यायची, त्याच्यानंतर इंटू 3 करायचं, हे तुम्हाला त्या वर्षाची फी लागू होईल. मग ती वर्ष गुणिले 4.5 करायचं म्हणजे 4.5 वर्षाची फी लागू होणार तुम्हाला. हे लक्षात ठेवा. कमीत कमी 30 लाखाच्या आसपास ही फी जाते सगळीकडनं, हे समजून घ्या पहिले. त्यामुळं इन्स्टिट्यूशनल कोटा महाराष्ट्राची फी 15% समथिंग 30-32 जाते. इन्स्टिट्यूशनल कोटा कर्नाटकची फी समथिंग 18-19-20 लाखाच्या आसपास अवेलेबल राहते. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता जे थोडक्यात सांगणार आहे ते ऐकून घ्या. याच्यामध्ये नीट अनिवार्य आहे, नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे. जे नॅशनल लेवलचे सीट्स आहेत ओके, त्या AACCच्या माध्यमातून घेतले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं राज्य हे 85%चं ॲडमिशन करतं. 85 आणि 15 तुम्हाला वेळेत पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं आहे. याच्यासाठी महाराष्ट्र CET सेल, कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी, जर तुम्ही कर्नाटकात घेणार असाल तर यांच्या सगळ्या डॉक्युमेंटेशन किंवा यांचं पोर्टल्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके. हे लक्षात ठेवा. त्यामुळं अजून काही तुम्हाला शंका असतील, काही प्रॉब्लेम्स वाटत असतील, मला तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन नक्की करून देईन. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम तुमच्यासमोर उभारणार नाही हे बघण्याचं मी काम करेन. हे लक्षात ठेवा मित्रांनो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आमचं व्हाईट कोट मेंटॉस चॅनल डॉक्टर उदय कुमार कोळी यांचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.